Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मी सामान्य लोकांची कामं करतो, त्यांच्या कामाला पडतो ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्याशी माझा कनेक्ट हे पण आहे. पण आणि मला वाटतं त्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मला अपेक्षा इतकीच आहे की मी तर पूर्ण ताकदीनं पाळणार आहे. स्थानिक लेवलच्या निवडणुका होत्या. आमच्या स्थानिक लोकांच्याच नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या जातात. माझा त्याच्या पाठीमागचा बोलण्याचा उद्देश हा होता की आमचे स्थानिकचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे ती निवडणूक लढवत होते. आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांसाठी कामंही केलीत. मी 24 तास उपलब्ध आहेत. आमचे जे दोन्ही आमदार होते, कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, तिकडे सोपल साहेब असतील, ही सगळी मंडळी त्यांच्या मतदारसंघात काम करतायत. अपेक्षा इतकीच असते की आपण जर लोकांच्या कामासाठी पडलो असं तर लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पाठीमागं राहावं, ही माफक अपेक्षा त्या लोकप्रतिनिधीची असते. पण आपण जर बघितलं तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या त्याच्यामध्ये एकसुद्धा पंचायत समिती आमची येऊ शकली नाही, एकसुद्धा नगरपालिका आमची येऊ शकली. प्रश्न तुम्हाला पडला होता सकाळी, तुम्ही म्हणाले आणि त्यासाठी बोललोय ना, का आले मी लोकांनाच विचारतोय की बाबा नेमकं आमच्यात कमी काय होतं. मग आपण जर म्हणत असाल की सत्ता कमी होती, मग त्या सत्तेकडे गेलं तर काय चुकलं? मग तुम्ही सत्ता होती म्हणून आमचा पराभव केला, तुमच्याकडे सत्ता नाही, तुम्ही आम्हाला काही देऊ शकत नाही म्हणून आमचा पराभव केला. तर मग आता सत्ता आहे. मग असे कार्यकर्ते पण तुम्ही आता म्हणता तसा सूर होता, ते म्हणत होते की पैसा नाहीये, निधी नाहीये, विकास कामं करायची कुठून, हा प्रश्न आम्हाला पडतो म्हणून सत्तेत जाणं यावेळी अपरिहार्य ठरतं. एक लक्षात घ्या, लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे पक्षाशी मी जसा बांधिला आहे तसाच माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेशी सुद्धा बांधिला आहे. आज मला 7 वर्ष होत आली. मी सामान्य लोकांची कामं करतो, त्यांच्या कामाला पडतो ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्याशी माझा कनेक्ट हे पण आहे. पण गावात एखादं काम जर करायचं असेल, एखादा रस्ता करायचा असेल, एखादं ट्रान्सफॉर्मर करायचा असेल शेतकऱ्याचा, तर त्याच्यासाठी मात्र जी अडवणूक होत होती केवळ आम्ही विरोधक आहे म्हणून. मग आम्ही विरोधक आहेत म्हणून त्या लोकांनी काय तुमचं घोडं मारलं, त्या लोकांवर काढणे आहे. मला वाटतं अशी कुचंबणा मागच्या काही वर्षात आमच्या इथं होत होती आणि मला वाटतं की त्या माणसांनासुद्धा न्याय देणं शेवटी माझं कर्तव्य आहे. मी लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना मला म्हणता येणार नाही की आता नाही मी विरोधात आहे, मी असं आहे तसं आहे. मला वाटतं मला न्याय देणं माझं कर्तव्य होतं आणि त्या न्याय द्यायच्या भूमिकेतनं मी हे पाऊल उचललेलं आहे. अनेक प्रश्न आहेत आमच्या इथे. आमच्याकडं कृष्णा मराठवाडा सिंचनाचा विषय आहे. आपण बघितलं असेल आमच्या तेरणा आणि मांजरा नद्या आहेत, त्याच्यावरचे बॅरेजेस ज्याची इस्टिमेट आम्ही त्या ठिकाणी तयार केले होते तेही काम अर्धवट पडलेलं आहे. आपल्या माहितीसाठी मी बऱ्याचशा लोकांना वाटते की मी काहीतरी मागणी करून मी मागणी एवढीच केली की माझ्या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीची मदत केंद्र सरकारकडनं पण व्हावी, राज्य सरकारकडनं पण व्हावी आणि मला वाटतं त्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मला अपेक्षा इतकीच आहे की मी तर पूर्ण ताकदीनं पाळणार आहे. त्या पद्धतीचं सहकार्य राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं करावं आणि ज्या गोष्टी मला वाटते माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी आवश्यक आहेत, सिंचनाच्या असतील, रोजगाराच्या बाबतीतल्या असतील, ज्या की आश्वासन दिली गेली आहेत ती पूर्ण व्हावीत हीच अपेक्षा आहे.